हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आहे ना, मी तुम्हाला अगदी 90च्या दशकामध्ये घेऊन जाणार आहे। तुम्हाला आठवतंय का, तुम्ही शाळेत होता त्यावेळेस शाळेच्या बाहेर 1 रुपयाच्या 2 बर्फ्या मिळायच्या आणि त्या आपल्याला प्रचंड आवडायच्या। त्यावेळेस कुतूहल असं होतं की ही बर्फी तयार कशी होत असेल आणि तेव्हा आहे ना, असं वाटायचं की जगातली सगळ्यात सुंदर रेसिपी कोणती असेल तर ही। चला तर तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, अगदी परफेक्ट अशा पद्धतीनं। सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि इथं आपण हा एक फुलपात्र मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आणि साधारण 1-2 मिनिटासाठी आपण फक्त सेपरेट मैदाच भाजून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला हा सुरुवातीला असा गरम करून घ्यायचा आहे। आपल्याला मैद्याचा रंग बदलायचा नाहीये, फक्त त्याचा जो कच्चेपणा आहे तो दूर करायचा आहे। म्हणजे मैद्याची जी चव असते, अर्थात अशी पिठाळ वगैरे आपण जी म्हणतो ती गेली पाहिजे। त्यासाठी आपण एक खबरदारी घेतोय, ती म्हणजे गॅसचा फ्लेम आपल्याला मंद ते मध्यम असाच ठेवायचा आहे, हाय फ्लेम करायची नाही। मैदा आपला गरम झालेला आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये आपण तूप टाकत आहोत। तर इथं आपण हे अर्धा फुलपात्र तूप घेतलेलं आहे आणि आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हा मैदा आपण भाजून घेणार आहोत। तुम्हाला तर माहितीच असेल, कोणताही गोडाचा पदार्थ त्यामध्ये जर चिमटभर मीठ गेलं ना, तर त्याची जी गोडी आहे ना ती आणखीन उभारून येते। तर त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडंसं म्हणजे साधारण 1 चिमटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा हा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आज आहे की नाही, आपण अगदी सेम तशीच बर्फी बनवणार आहोत जशी शाळेच्या बाहेर मिळत होती। तर त्यामुळे याच्यामध्ये आपण विलायची टाकणार नाहीये, तर आपण टाकत आहोत व्हॅनिला इसेन्स साधारण 2 ते 3 ड्रॉप। तर इथे तुम्ही बघताय साधारण 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती हा मैदा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि तुम्हाला इथं जाणवतंय का असा छान फसफसतोय हा, म्हणजे जे तूप आहे की नाही ते असं चांगलं कडक गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा मैदा भाजला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करतोय। कंटिन्युअसली याला आपल्याला हलवत राहायचं असतं बरं का, जेव्हा गॅस चालू असतो की नाही त्यावेळेस, कारण की एकसारख्या रंगावरती तो भाजला गेला पाहिजे। जर कॅमेरामध्ये जाणवत असेल तर तुम्हाला ते दिसत असेल की हलका असा याचा रंग बदललेला आहे। जो पूर्ण पांढरा शुभ्र होता की नाही तो हलका असा त्याचा रंग थोडासा असा आपण कसं म्हणतो चेंज झालेला आहे। तर आता याला आपण थंड होऊ देणार आहोत, म्हणजे पूर्णपणेही थंड करायचं नाही आहे, साधारण 80% पर्यंत आपल्याला याला थंड करायचं आहे। रूम टेम्परेचरवरतीच आपण हे थंड करून घेतो आणि नंतर पुढची प्रोसेस करायची। मैदा थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये 1 फुलपात्र साखर टाकून घेते आणि याची आपण पिठी साखर तयार करून घेऊयात। तर इथे आपल्याला एकदम फाईन अशा पद्धतीची ही साखर तयार करून घ्यायची आहे। मैदा आपण बऱ्यापैकी थंड करून घेतलेला आहे। आपल्याला मैदा अजिबात जास्त गरम ठेवायचा नाही आहे, जर गरम जास्त राहिला तर साखर त्यामध्ये अशी वितळली जाईल आणि आपली रेसिपी व्यवस्थित होणार नाही। आता आपण पिठी साखर टाकून घेतोय, एकत्र करून घ्यायचं। पिठी साखर टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं आपण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर त्यासाठी इथं काय केलेलं आहे, आपण एक टीन घेतलेलं आहे। टीनमध्ये आपल्याला कंपल्सरी असा पेपर एखादा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून डिमोल्ड करायला आपल्याला सोपं जाईल। आणि हे मिश्रण आपण टाकून घेऊया। हलकी अशी ही जाडसर असते, तर त्यामुळे मी अर्ध्याच भागामध्ये हे पसरवून घेणार आहे, जेणेकरून त्याची जी जाडी आहे ती व्यवस्थित अशी तयार होईल। तर हे अशा पद्धतीनं आपण मिश्रण पसरवून घेतलेलं आहे अर्ध्याच भागामध्ये। आणि तुम्हाला सांगू का, 1 फुलपात्र मोठी आपली जी रेग्युलर साखर आहे की नाही ती घेतल्यानंतर जवळजवळ त्याची पिठी साखर तयार होताना अशी एवढी वरती जास्त तयार झाली। तर मी त्याच बेतानं टाकलेलं आहे, जेवढी आपला मैदा होता ना त्याच वरची ही एक्स्ट्रा पिठी साखर टाकलेली नाही आहे। तुम्ही पण जर ही पिठी साखर घेतली तर 1 फुलपात्र घ्या आणि जर तुम्ही रेग्युलर साखर आपली घेतली की नाही तर ती एकाला थोडीशी कमी घ्या, म्हणजे बारीक करून बरोबर तेवढी साखर तयार होईल। आता हे आपल्याला सेट करायला ठेवायचे साधारण 2 तासांसाठी फ्रीजरमध्ये। चला 2 तास झालेले आहेत। 2 तासासाठी आपण ही फ्रीजरमध्ये ठेवलेली होती आणि आता बघा
हे या कागदासहित हे अशी अगदी अलगदपणे बाजूला निघते, त्यामुळे कागद टाकणं खूप गरजेचं आहे. आणि मग अशी तुम्हाला म्हटलेलं ना, तर हे जे मिश्रण आहे ना, ते असं थोडंसं त्याला आपण ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस ते पातळ व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळेच हे अशा पद्धतीने थोडंसं तिरकं गेलेलं आहे, कारण की त्याला सपोर्ट असा तिरका भेटला मी फ्रीजमध्ये ज्यावेळेस ठेवलं होतं त्यावेळेस. आता हे आपण सरळ कट करूयात. तुम्ही इथं बघताय छान अशा पद्धतीच्या आपल्या ह्या वड्या पडलेल्या आहेत. ही अशीच बर्फी शाळेच्या बाहेर मिळते, बरोबर ना? चवीला सुद्धा अगदी सेम तशाच पद्धतीची एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. तर ही बर्फी तुम्हाला मी तोडून दाखवते कशी सॉफ्ट अशी झालेली आहे. आपल्या लहानपणीची आठवण ताजा करणारा हा खाऊ एकतर आता लवकर मिळत पण नाही, आणि आता मी घरीच तयार केलाय म्हटल्यानंतर कंट्रोल कसं करणार? चला खाऊन बघूयात. मस्त. तुम्हाला सांगू का, अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. म्हणजे काय ना, तोडताना सुद्धा एकदम सॉफ्ट आणि खाताना सुद्धा एकदम मस्त मौसूद अशा पद्धतीची झालेली आहे. नक्की ट्राय करावी अशी.